श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, शेवटी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आता पोहोचलाच. आज मी दिलाय हा साक्षात संकेत. बाळा, तुला तर वाटत होतं ना, स्वामी माझ्याशी बोला, मला काहीतरी होऊन द्या, मी योग्य मार्गावर आहे का? हा क्षणच तुझ्यासाठी उत्तर आहे. इतक्या लोकांमध्ये, इतक्या गोष्टींमध्ये हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला. यालाच योगायोग समजू नको. कधी कधी संकेत मोठा नसतो, तो शांत असतो, मनाला स्पर्श करणारा असतो. आज तू ज्या अवस्थेत आहे ती अवस्था कायमची नाही. तुझ्या मनात जी काही भीती आहे तीही कायमची नाही. मी तुझी परीक्षा घेत नाही, मी तुला तयार करतो आहे. तू आतून खूप काही सहन केलंय, लोकांना दाखवत नाही, पण रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर डोळ्यात पाणी येतं. मला सगळं माहीत आहे. तू कोणासाठी झगडतोय, कोणासाठी शांत राहतोय, कोणासाठी स्वतःचा राग आता गिळतो आहे, हे मला माहीत आहे. हा संकेत आहे, तुझं सहन करणं व्यर्थ नाही. तुझ्या घरात जे काही अडकलेलं आहे ते आता हळूहळू सुटेल. तिथे दुरावा होता तिथे संवाद होतील, जिथे चिंता होती तिथे उपाय मिळतील. पण आधी तू मन शांत कर, भीती सोड, नकारात्मक विचार सोड. तू वारंवार विचार करतोय, काय चुकलं माझ्याकडून, काही गोष्टी तुझ्या हातात नव्हत्या, सगळं स्वतःवर घेऊ नको. तू स्वतःला आता प्रयत्न करत राहा, हेच तर पुरेसं आहे. आजपासून स्वतःला दोष देणं बंद कर. हा साक्षात संकेत आहे. नवीन सुरुवात कर. जुने दुःख आता मनात ठेवू नको. ज्याने दुखावलं त्यांना माफ कर. माफ केलंस की मन हलकं होतं. तुझ्या आयुष्यात पुढे एक मोठा बदल येणार आहे. कदाचित अचानक, कदाचित छोट्या घटनेतून. एक फोन येईल, एक भेट होईल, एक संधी मिळेल. त्या क्षणी ओळख, हा तो संकेत होता. तुझ्या आता घरात पुन्हा आनंद येईल, हसू येईल, सणासारखं वातावरण होईल. आज जरी आता ताण असेल तरी उद्या आता शांती आहे. पण त्यासाठी तू सक्षम, संयम ठेव. तू आता कधी कधी स्वतःला एकटा समजतो, पण मी आता तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तू पडशील तर उचलायला आहे, तू रडशील तर ऐकायला आहे, पण चालायचं तुलाच आहे. हा संकेत आहे, थांबू नकोस. तुझ्या आता स्वप्नासाठी झगडतोय ती अजून जिवंत आहे. फक्त धूळ बसली आहे, ती आता झटक आणि पुन्हा उभा राहा. तुझ्या त्या घरात आर्थिक स्थैर्य येईल, तुझ्या नात्यात गोडवा येईल, तुझ्या मनात शांतता बसेल. आणि पण कधी तू विश्वास ठेव, विश्वासाशिवाय चमत्कार होत नाही. आज डोळे मिटून मनात म्हण, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, आणि मग चिंता माझ्यावर सोड. हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचला कारण तू तयार आहे. तू बदलायसाठी आता तयार आहे. तू आता पुढे जाण्यासाठी तयार आहे. हा साक्षात संकेत आहे, तू आता चांगलं होणार आहे. तू एकटा नाहीस आहे, तुझ्या पाठीशी माझा हात आहे. इतक्या लोकांमध्ये हा संदेश तुझ्यापर्यंत आला, यालाही काही कारण आहे. कधी कधी देव थेट समोर येत नाही, पण आता शब्दांच्या रूपाने भेटतो, आणि हे शब्द आता तुझ्यासाठीच आहे. तू आता मनात एक प्रश्न घेऊन बसलायस, कोणाला सांगितलं नाही, पण देवाला सगळं माहिती आहे. हा संकेत म्हणजे घाबरू नकोस, तू आता एकटा नाहीस आहे. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टीची तू वाट पाहत आहेस ती आता हलायला सुरुवात झाली. ज्या आता दरवाजावर तू आता थांबलाय ते दार आता हळूहळू उघडत आहे. बाळ, विश्वास ठेव, शंका मनातून काढून टाक. देवावर प्रश्न नको, देवावर आता श्रद्धा ठेव. आजपासून तक्रार कमी कर, आभार जास्त मान, जे आहे त्यात समाधान ठेव, जे हवं आहे त्यासाठी प्रयत्न कर. हा व्हिडिओ आता तुला सांगायला आलाय, तुझी आता वेळ बदलत आहे, वाईट दिवस संपत आहे, नवीन सुरुवात आता जवळ येते. स्वामी म्हणतात, रात्री कितीही काळी आता असली तरी आता सकाळी आता नक्की होते. तुझ्या आयुष्यातली आता सकाळ लांब नाही. बाळा, मन स्वच्छ ठेव, विचार सकारात्मक ठेव, देवाचं नाव रोज घे. जे काही आता घडेल ते तुझ्या भल्यासाठीच घडेल. हा संकेत वाया जाऊ देऊ नकोस. आज एक चांगला निर्णय घे. आज कोणाला तरी माफ कर. आज स्वतःवर पुन्हा विश्वास ठेव. स्वामी समर्थ आशीर्वाद देतात, तुझ्या घरात आनंद नांदेल, तुझ्या मनात स्थैर्य वाढेल, धैर्य वाढेल, तुझ्या जीवनात यश येईल. बाळा, हा संदेश योगायोग नाही, हे तर तुझ्यासाठी आता दिशा आहे. तू अजून आता खूप दिवस हाक मारत होता, शब्दांनी नाही पण वेदनेने, गोंधळीने, अश्रूंनी. स्वामी काहीतरी दाखवा, एक चिन्ह द्या, मी एकटा आता नाही ना. आणि हा संदेश आता तुझ्यापर्यंत पोहोचला, हेच तर उत्तर आहे. बाळ, संकेत म्हणजे मोठा चमत्कार नसतो, तो मनाला स्पर्श करणारा क्षण असतो. हा व्हिडिओ पाहताना तुझ्या अंगावर काटा आला ना, डोळे पाणावले ना, मनात एक शांतता आली ना, तोच तर साक्षात संकेत आहे. तुझ्या अडचणीत आहे ती आता स्वामींना माहीत आहे. तुझ्या आता घराची चिंता माहीत आहे, तुझ्या मनाला आता ताण माहिती आहे, तुझं एकटेपण माहिती आहे.
तू आता बाहेरून हसतोय पण आतून तुटलेला आहेस. तू आता सगळ्यांसाठी मजबूत आहे पण स्वतःसाठी थकला आहे. स्वामी म्हणतात, बाळ मी पाहतोय तुझ्या आता प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचतोय. तुला वाटतंय की आता खूप मागे पडलाय, लोक पुढे गेले, तुझं आता आयुष्य थांबले. पण खरं सांगू, तू थांबलेलं नाहीस आहे, तू तयार होत आहे. त्याचं आयुष्य आता मोठं असतं, तिला आधी आता मोठ्या परीक्षा घ्याव्या लागतात. तू जे काही सहन करतोयस ना, ते तुला आता तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आहे. बा तुझं मन आता खूप पवित्र आहे. तू अजूनही आता कोणाचं वाईट विचार करत नाही. तुझं आता दुखावलं गेलं तरी आता दुसऱ्याला आता दुखवायचं ठरवलंच नाही. हेच तर तुझी श्रीमंत आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात आता स्वच्छपणा आता मला आवडतो, म्हणून मी आता तुला सोडणार नाही. तू कधी कधी रात्री आता झोपत नाही. भविष्याची चिंता, घराची आता जबाबदारी, नात्यांमधले प्रश्न, स्वतःच्या स्वप्नांची आता धडपड, हे सगळं आता एकत्र मनावर येतं. आणि तो विचार करतो, मी आता किती काळ आता असं चालू ठेवू. हा संदेश त्याचा शनी आला आहे. याचा अर्थ एकच, आज परिस्थिती हळूहळू बदलणार आहे. कदाचित एकदम नाही पण नक्की. ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या आता हलायला लागतील. जिथे निराशा होती तिथे आता आशेचा आता किरण दिसेल. पण आता बाळ, एक गोष्ट लक्षात ठेव, संकेत मिळणं म्हणजे आता काम संपलं नाही, तो सुरुवात आहे. स्वामी म्हणतात, पण आता चालायचं तुलाच आहे. तू आता भीतीमुळे थांबतोयस. काय झालं आता चुकलं तर, लोक काय म्हणतील, मी अपयशी झालो तर. अपयश वाईट नाही, प्रयत्न न करणं वाईट आहे. तू प्रयत्न कर, पडशील तर पुन्हा उठ. स्वामी तुझ्या सोबत आहे. तुला जे स्वप्न आता वारंवार आठवते ते उगाच नाही, ती आता तुझी आता हाक आहे. तू आता ज्या नात्यांसाठी आता मनापासून प्रार्थना करतोय, ते आता नातं टिकवण्यासाठी तू प्रयत्न कर. तुझ्या आता कामासाठी आतून ओढ अनुभवतोय, ते सुरू कर. हा संकेत म्हणजे परवानगी आहे, भीती सोडण्याची, विश्वास ठेवण्याची. बाळा, तू एकटा नाहीच आहे. तुझ्या पाठीचे आशीर्वाद आहे, तुझ्या डोक्यावर हात आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर नजर आहे. तू जेव्हा आता खूप थकतो तेव्हा मन, स्वामी आता तुम्ही आता सांभाळा. मन आता हलकं होईल. तू खूप दिवस आता स्वतःला दोष देतो आहेस, जुने आता प्रसंग आठवून रडतो आहे. पण आता स्वतःला माफ कर. त्या चुका झाल्या त्या शिकवण्यासाठी होत्या. तुझ्या आयुष्याचं संपलेलं नाही, ते वळणावर आहे. एक दिवस येईल, तुझ्या घरात आनंद असेल, तुझ्या चेहऱ्यावर खरं आता हसू असेल, तुझ्या मनात शांतता असेल आणि तू आता मागे वळून बघशील आणि म्हणशील, त्या दिवशी तो आता संदेश आला होता, तोच माझा टर्निंग पॉईंट होता. पण आता हा क्षण तसाच आहे. आजपासून एक निर्णय घे, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा, चांगलं करण्याचा, नम्र राहण्याचा, कष्ट करण्याचा. बाकी सगळं वेळेवर होईल. तुझ्या आयुष्यात जे काही अडथळे आले ना, ते तुला थांबवण्यासाठी नव्हते, ते तुला दिशा बदलायला लावण्यासाठी होते. कधी कधी आपण ज्या गोष्टीला आता अपयश समजतो, तीच तर खरी संरक्षण असते. जे नातं तुटलं, ती आता नोकरी केली, जो व्यवहार फसला, कदाचित त्यापेक्षा मोठ्या संकटापासून तुला वाचवण्यासाठीच ते घडलं. तुला आता वाटतं सगळं आता हातातून निसटतंय, पण तर खरंच सांगू, जे निसटते ते तुझ्यासाठीच नव्हतं. जे आता तुझ्यासाठी आहे ते आता कधीच दूर जाणार नाही. बाळा, तुझ्या आता मनात खूप आता प्रेम आहे. तू आता लोकांसाठी मनापासून करतोय, पण कधी कधी लोक त्याची कदर करत नाही, मग तू खचतो. पण लक्षात ठेव, चांगलपणा हा व्यवहार नसतो, तो तुझा आता स्वभाव आहे. तू आता बदलू नकोस. हो, थोडं आता शहाणपणा वाढव, जिथे आता गरज आहे तिथे नाही म्हणायला शिक. स्वतःचा अपमान सहन करणं म्हणजे आता नम्रता नाही. स्वतःचा आदर राखणं ही सुद्धा आता भक्तीच आहे. आता तुझ्या घरात आता सध्या काही चिंता आहे, पैशाची, आरोग्याची, नात्यांची. रात्री झोपताना तू वरवर शांत असतो पण आतून खूप विचार करतो. तू एकटा सगळं आता पेलतोय असं तुला वाटतं, पण लक्षात ठेव, तुला आता दिसलं तर आता नाही, पण तू आता आधार नाही असं नसतं. कधी कधी संकट वाढवतं, पण कारण तू आता मजबूत व्हावंसं म्हणून. जसं वजन उचललं की स्नायू मजबूत होतात, तसं जबाबदाऱ्या उचलल्या की माणूस घडतो. हा संकेत म्हणजे जादू नाही, हा संकेत म्हणजे जागृती. आता वेळ आली आहे, स्वतःवर आता शंका घेणं तर थांबव. तू जे काही काम पुढे ढकलतो आहेस ना, ते सुरू कर. तो फोन कर, ती योजना तयार कर, तो अभ्यास सुरू कर, तो आता माफी माग, ती आता चर्चा करून आता टाक. उद्या आता टाकता राहिला तर आता आयुष्य हातातून जाईल. आजच सुरुवात कर. लक्षात ठेव, मोठं यश एकदम येत नाही. दररोजचा आता छोटा प्रयत्न मोठा परिणाम देतो. तुझ्या आयुष्यात पुढच्या आता काही महिन्यात बदल होणार आहे, पण त्यासाठी तुझं मन तयार असलं पाहिजे. नकारात्मकता आता कमी कर, तक्रारी कमी कर, कृतज्ञता वाढव. रोज 3 गोष्टी लिही. आज मला काहीतरी चांगलं मिळालं, कोणासाठी मी आभारी आहे, मी आता काय शिकलो. हे साधं वाटेल पण आयुष्य बदलले. तू आता स्वतःला आता कमी समजण्यात हवं. तू जे काय अनुभव घेतले, ज्या काय वेदना सहन केल्या, त्या तुला आता वेगळ्या बनवतात. तू अजून आता संपलेलं नाही. तुझ्या सर्वात आता वेळ आता अजून यायची आहे. कधी कधी वाटतं सगळे आता पुढे गेले, मी मागे पडलो, पण प्रत्येकाचा वेग आता वेगळा असतो. तुझी वेळ योग्य वेळी आहे. हा संकेत म्हणजे खात्री, तू तू एकटा नाहीस आहे.
तुझे आता लक्ष आहे, तुझे आता प्रार्थना आता ऐकल्या जाते. फक्त विश्वास ठेव आणि प्रयत्न सुरू ठेव. बाळा, जेव्हा आता मन खूप आता भरून गेले तेव्हा आता रडण्यात कमजोरी नाही, रडून आता मन हलकं होतं. पण दुसऱ्या दिवशी उठ आणि पुन्हा उभं राहा. हेच तर तुझं खरं आता सामर्थ्य आहे. एक दिवस तू मागे येऊन बघशील आणि म्हणशील त्या दिवसाचा तो संकेत खराच होता. त्या दिवशी मी निर्णय घेतला आणि आयुष्य बदललं. तो दिवस दूर नाही. धीर धर, स्वतःवर प्रेम कर, घरच्यांना आता वेळ दे, मनात कटुता ठेवू नको आणि रोज एक पाऊल पुढे टाक. तू आता खूप दिवसांपासून उत्तर शोधत आहेस, कधी देवळात जाऊन, कधी एकटं बसून, कधी शांतपणे रडून. आज जे काय ऐकतो आहेस तेच आता उत्तर आहे. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यात जी काय गोंधळलेली परिस्थिती आहे ती हळूहळू स्पष्ट होईल. आज जिथे धुंक आहे तिथे उद्या आता प्रकाश येईल. आज जिथं धीरावा आहे लागेल तिथं लगेच परिणाम व्हायला आता सवय आता लावली आहे. पण आता काही गोष्टी वेळ घेतात. जसं बियाणं पेरलं की लगेच झाड होत नाही, तसंच प्रयत्नाचं फळ हे वेळेने मिळतं. तू प्रयत्न करत राहा. तुझ्या घरात एखादा तणाव आहे, कदाचित पैशाचा, कधी नात्याचा, कदाचित आरोग्याचा. या तिन्ही गोष्टीवर एकच उपाय आहे, शांत मन. घाई करून निर्णय घेऊ नको, रागात आता शब्द बोलू नको, भीतीत पाऊल टाकू नको. स्वामी म्हणतात शांततेतून योग्य मार्ग दिसतो. फिरू आता थोडा वेळ स्वतःसाठी काढ, मोबाईल बाजूला ठेव, टीव्ही बंद कर. फक्त आता 2 मिनिटं डोळे मिट, श्वास घे आणि मनात जप कर, श्री स्वामी समर्थ. हो, मन स्थिर होईल. तुला वाटतं की लोक आता तुला समजत नाही, पण कदाचित तू स्वतःचं मन आता त्यांच्यासमोर आता उलगडत नाहीये. कधी कधी आपण भीती आता बांधतो आणि मग म्हणतो कोणी जवळ येत नाही. एकदा मन मोकळं करून बघ, नातं हलकं होईल. तू खूप जबाबदाऱ्या घेतल्या आहेत, घरासाठी, कुटुंबासाठी, भविष्यासाठी. हे करताना तू आता स्वतःला विसरला. स्वतःची काळजी घेणं स्वार्थ नाही, ते आवश्यक आहे. तुझं आता आरोग्य सांभाळ, झोप आता पूर्ण घे, चांगलं खा, कारण आता तू मजबूत असला तरच आता सगळ्यांना आता आधार देऊ शकशील. तुझ्या त्या आयुष्यात एक चांगली बातमी येईल. कदाचित आता छोटी असेल, पण आता मनाला उभारी देईल. पण त्या क्षणी लक्षात ठेव, विश्वास व्यर्थ नव्हता. तू कधी कधी आता स्वतःला अपयश समजतो, पण अपयश म्हणजे संपणं नाही, अपयश म्हणजे शिकणं आहे. तू ज्या आता चुका केल्या त्या तुला पुढच्या वेळी सावध करते. स्वामी म्हणतात पळून उठणारा माणूसच पुढे जातो. तू अजून आता चालतोय म्हणजे आता तू आता जिंकणार आहे. तुझ्या आता घरात पुन्हा हसू येईल, जुन्या गोष्टींवर पडदा येईल, नवीन अध्याय सुरू होईल. पण आधी तू आता मनातला राग आता काढून टाक, मत्सर कमी कर, तुलना बंद कर. तू जसा आहे तसा चांगला आहे. रोज सकाळी तर स्वतःला सांग, आज मी तर शांत राहीन, आज मी प्रेमाने बोलेन, आज मी सकारात्मक विचार करेन. हे छोटे बदल मोठा फरक घडवतात. आता तुझ्या आता आयुष्यात जे काय सरता आता येणार आहे, आर्थिक बाजू आता सुधारेल, नात्यात गोडवा येईल, मन आता समाधान बसेल. पण आता तू आता श्रद्धा कायम ठेव. देवावर विश्वास आता ठेवणं म्हणजे सगळं तर सोडून देणं नाही, तर प्रयत्न करताना मनात धीर ठेवून नाही. तू एकटं नाहीस आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर आशीर्वाद आहे. बाळा, तू इतका विचार करतोय की कधी कधी स्वतःलाच थकवून टाकतो. सगळ्या त्या गोष्टीचे उत्तर एकाच दिवशी मिळत नाही. थोडा वेळ देवावर सोड, थोडा वेळ स्वतःवर विश्वास ठेव. तुझे काय वेदना सहन केल्या ते वाया जाणार नाही. तुझे काय अश्रू ढाळले तेही देवाने पाहिले आहे. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यातील आता संघर्ष तुला आता कमकुवत नाही, तर मजबूत बनवत आहे. बाळा, तुला आता कधी वाटतं कोणी समजत नाही मला, पण देव तुझ्या त्या मनात बसून तुझं सगळे ऐकतोय. तुझ्या मनातील भीती आज इथेच ठेव, तुझ्या मनातली शंका अजून सोडून दे, कारण जे काय तुझ्यासाठी आहे ते कोणासाठीही हिरावू शकत नाही. आजपासून स्वतःला कमी समजणं बंद कर. तू खास आहे, तुझं आता जीवन खास आहे, तुझा आता प्रवास खास आहे. स्वामी समर्थ म्हणतात वाईट काळ हा कायमचा पाहून नसतो, तो येतो शिकवायला आणि निघून जातो. तुझं आता हसू परत येईल, तुझ्या घरात पुन्हा आनंद येईल, तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा तेज दिसेल. फक्त धीर धर, राग कमी कर, प्रेम वाढव. बाळा, स्वतःशी चांगले बोल, दररोज आरशात बघून सांग, मी आता समर्थ आहे, देव माझ्या सोबत आहे. हीच तर श्रद्धा तुझं तर आयुष्य बदलून टाकेल. तू खूप दिवसांपासून आतून तुटलेले आहेत. लोकांना आता वाटतं तू ठीक आहे, तू हसत आहेस, बोलतोयस, काम करतोय, पण आतून तू प्रश्नांनी आता भरलेला आहे. मी एवढा आता सहन का करतोय, माझी परीक्षा का चालू आहे, देवा मला आता कधी शांतता मिळेल. वा, हे प्रश्न आता स्वाभाविक आहे, कारण तू आता दगड नाही, तू आता भावना असलेला माणूस आहे. तुला दुखतं, तुला आठवतं, तुला तर अपेक्षा असतात आणि अपेक्षा तुटल्या की मनही तुटतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्याचं मन तुटतं, त्याचं मन अजून जिवंत असतं. तू अजूनही प्रेमावर विश्वास ठेवतो, तू अजूनही चांगुलपणावर विश्वास ठेवतो. याचा अर्थ तुझं मन अजूनही सुंदर आहे. तू आता स्वतःवर खूप कठोर आता शिक्षा देतोय, भूतकाळ आठवून स्वतःला दोष देतोय. मी तेव्हा आता असं बोललो असतो नसतो तर, मी तो निर्णय घेतला नसता तर. पण त्याच क्षणी तुला जे काही योग्य वाटलं ते तू आता केलं ना. माणूस म्हणून तो आता प्रयत्न केला, चुका झाल्या पण त्या जाणीवपूर्वक नव्हत्या.
मग स्वतःला इतका का त्रास देतोय? स्वतःला माफ कर, कारण जो काय स्वतः आता माफ करतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो. तुला वाटतंय सगळं तर संपत चाललंय, पण खरं सांगू काही गोष्टी संपतात जेणेकरून काही नवीन सुरू होऊ शकेल. ज्या त्या नात्याने तुला आता फक्त सुख दुःख दिलंय ती आता दूर झाली, हे काय वाईट नाही. ज्या त्या संधी हातातून गेल्या कदाचित त्या तुझ्यासाठीच नव्हत्या. कधी कधी देव आता आपल्याला जे काही हवं असतं ते आता देत नाही, कारण ज्याच्याकडे आता आपल्यासाठी अजून चांगलं असतं. तुला आज जे काही दिसत नसेल, पण काही आता महिन्यांनी काही वर्षांनी तू आता मागे येऊन बघशील आणि म्हणशील धन्यवाद, जेव्हा आता ते घडलं ते योग्यच होतं. पण आता तुझ्या आयुष्यात अजून खूप काही प्रकाश आहे, फक्त तू आता अंधारात उभा आहेस. अंधार कायमचा नसतो. जसं तर रात्र संपते आणि सकाळ होते तसं तुझ्या आयुष्यात एक नवीन पार्ट येईल. तू आता थकला आहेस मान्य कर, तुला आता श्रीमंती हवी आहे मान्य कर, पण हार मानणं हा पर्याय नाही. तुझ्या आता घरच्यांच्या डोळ्यात बघ, तुला आता तिथे आता आशा दिसेल, त्यांना आता तुझ्यावर विश्वास आहे. जर हे शब्द सांगायला आता नसलं तरी तू त्या स्वतःला जिंकता आता कमकुवत समजतो तितका तू नाहीच आहे. तू अजूनही उभा आहेस, तू अजूनही प्रयत्न करतोय, तू अजूनही स्वप्न बघतोय. ही छोटी गोष्ट नाही बाळा. तुझं आयुष्य आता इतरांसारखं असावं अशी अपेक्षा करू नको. तुझा प्रवास वेगळा आहे, तुझा वेग वेगळा आहे, तुझी वेळ वेगळी आहे. कधी कधी उशीर होतो, पण उशीर म्हणजे नकार नसते. आता तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतोय ती गोष्ट आता तुला मिळते, पण त्यासाठी तुला तर थोडं अजून मजबूत व्हावं लागेल. संघर्ष म्हणजे शिक्षा नाही, तो तयारी आहे. अजून जे काय सहन करतोय ते उद्या तुला आता इतरांपेक्षा जास्त समजूतदार बनवेल. तुझ्या त्या डोळ्यात आला आता वेगळा गाभा आहे, तुझ्या त्या शब्दात वजन आहे, तुझ्या शांततेत अनुभव आहे. हे सगळं विनाकारण नाही बाळा. आता एक निर्णय घे, स्वतःला तर कमी लेखायचं थांबवायचं. तुझे काय आहेस ते पुरेसं आहे. तुझ्या त्या स्वभाव जे काय चांगलं आहे ते जग. सगळं आता जग बदललं तरी तू आता तुझी माणुसकी सोडू नकोस. कधी कधी लोक तुला आता फसवतील, कधी कधी निराश करतील, पण त्यामुळे तू आता वाईट होऊ नकोस, कारण शेवटी लोकांना तुझं पद नाही आठवणार, तुझी कमाई नाही आठवणार, त्यांना तुझं मन आठवणार आहे. आणि तुझं आता मन स्वच्छ आहे. व आता तू खूप काही मोठं काहीतरी करण्यासाठी जन्मला आला आहेस. कदाचित ते प्रसिद्ध नसेल, कदाचित ते मोठं नाव नसेल, पण कोणाच्या आयुष्यात तरी तू प्रकाश बनशील. कोणासाठी तू आधार बनशील, कोणासाठी तू प्रेरणा बनशील. पण आधी तू स्वतःला उभं कर. तुझ्या त्या आरोग्याची काळजी घ्या. मन स्वच्छ ठेव, शांत ठेव. वाईट विचारांना जास्त वेळ देऊ नकोस. रोज थोडासा वेळ स्वतःसाठी ठेव. शांत बस, प्रार्थना कर किंवा फक्त खोल श्वास घे. तुला जाणवेल तू एकटा नाहीस आहे. व आज जरी डोळ्यात आता अश्रू असते तर उद्या त्याच डोळ्यात चमक असेल. आज जरी हृदय थोडंसं जड असेल तरी उद्या ते हलकं होईल. आज जरी तर रस्ता आता थोडंसं कठीण वाटत असेल तरी उद्या त्याच रस्त्यावर फुल उमलतील. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहे. तू आता पुन्हा मनापासून हसशील, तू पुन्हा प्रेम करशील, तू पुन्हा आत्मविश्वासाने चालशील. आणि त्याच दिवशी तू म्हणशील मी हार मानली नाही, म्हणून आज हा दिवस आता पाहतोय. तू इतके दिवस बाहेरच्या जगाशी लढत होता, पण खरी लढाई तुझ्या त्या मनात चालू आहे. स्वतः विश्वास ठेवण्याचा ही हार मानण्याचे नाही हा प्रश्न रोज उभा राहत होता. तुला तर वाटत होतं मी इतकं केलं तरी माझ्यासोबत असं का. पण एक सत्य सांगतो, ज्याला आता मोठं काम दिलं जातं त्याचीच जास्त परीक्षा घेतली जाते. तू खूप खास आहे म्हणून तुला आता घडवलं जात आहे. तुझ्या त्या आयुष्यात काही लोकांनी आता तुला सोडलंय, काहीने त्या शब्दाने जखम केली, काहीने तुझा विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि तू आता मनात आता विचार करत राहिला मी तर चुकतो का नेहमी. नाही बाळा, प्रामाणिक माणूस चुकत नाही. तू फक्त जास्त विश्वास ठेव. आता वेळ आली आहे, विश्वास ठेव, पण स्वतःला आता हारवू नको. प्रेम कर, पण स्वतःचा अपमान सहन करू नको. मदत कर, पण स्वतःचं रिकामं आता करू नको. तुझ्या आता घरात तुझ्याकडे तर सगळे अपेक्षाने बघतोय. तू आता मजबूत राहावं अशी त्यांची इच्छा असते, पण मजबूत असणं म्हणजे भावना दडपणं नाही. कधी कधी मलाही त्रास होतो हे मान्य करणं ही ताकद असते. तुझं तर मन खूप काही तर सहन करून शांत आहे, पण शांतता म्हणजेच आता काही नाही असं नाही. त्या शांततेत खूप आता संघर्ष आहे. आता तू संघर्ष संपवायचा वेळ आली आहे. सकाळी त्या उठल्यावर आरशात बघ आणि स्वतःला सांग मी पुरेसा आहे, मी प्रयत्न करतोय, ही हार मानणार नाही. मी आता वाक्य तर साधी आहे, पण आता त्यात शक्ती आहे. तुझे काही स्वप्न बघतोय ना ते अजूनही शक्य आहे. वय गेलं असं वाटलं, वेळ निघून गेली असं वाटलं नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत संधी आहे. तुझ्या आयुष्यात आता पुढे एक नवीन दार उघडणार, पण त्या दारापर्यंत चालणं जाणं तुझ्या हातात आहे. आता भीती येईल, लोक हसतील, काही जण आता म्हणतील काय फायदा, पण जेव्हा तू आता यशस्वी होशील तेच लोक आता टाळ्या वाजवतील. लोकांच्या बोलण्यावर आयुष्यात थांबू नको. तुला अजून एक गोष्ट सांगतो, राग मनात ठेवू नको. राग म्हणजे स्वतःचा जाळणं. ज्याच्या आता त्रास दिला त्यांना आता माफ कर, त्यांच्यासाठी नाही तर तुझ्यासाठी.
मन स्वच्छ ठेवलंस की मार्ग आता स्पष्ट दिसतो. आता पुढचे काही दिवस तुझी परीक्षा घेतली, पण तू घाबरू नको. तू आधीच आता खूप सहन केलं आहे. तू यापेक्षा आता मोठ्या वादातून बाहेर आलायस. कधी कधी एकटं वाटलं तर आकाशाकडे बघ, तुला जाणवेल तू या विश्वासाचा भाग आहेस. आणि आता विश्वास आता तुझ्यात स्थान आहे. तुझ्या आता मेहनतीचं फळ येणार आहे. कदाचित अचानक नाही, पण हळूहळू. जसं झाड लावल्यावर लगेच फळ लागत नाही, तसं धीर धर. तुझ्या आता आई वडिलांचे आशीर्वाद, घरच्यांची अपेक्षा, तुझं स्वतःचं स्वप्न, हे सगळं आता तुला आता पुढे ढकलत आहे. आजपासून एक बदल कर. तक्रार कमी कर, प्रयत्न जास्त कर, भीती कमी कर, विश्वास जास्त ठेव, राग कमी कर, प्रेम जास्त वाट. तू जिंकशील, कारण तू आता हार मानण्यापैकी नाहीस आहे. एक दिवस तू स्वतःला आता धन्यवाद देशील की त्या कठीण आता काळातही मी उभा राहिला. आता त्या दिवशी तुला आता समजेल, हा संकेत जो होता तो मिळाला होता, तो आता वाया गेला नाही. आता उठ, नवीन सुरुवात कर, लहान पाऊल टाक, पण थांबू नको. तुझ्या डोळ्यात पुन्हा चमक येणार आहे. तुझ्या चेहऱ्यावर खरं आता हसू येणार आहे. तुझ्या आता घरात आनंदाचा क्षण येणार आहे. फक्त अजून थोडा विश्वास ठेव बाळ. अजूनही तुझ्या आता मनात काही प्रश्न आहे. कधी बदलेल माझं नशीब, कधी संपतील या चिंता. पण लक्षात ठेव, नशीब अचानक बदलत नाही, ते हळूहळू बळणं आता घेत आहे. आज जर आता तुला आता अंधार दिसत असेल, तरी आता अंधार म्हणजे प्रकाशाची सुरुवात असते. रात्र जितकी गडद, पहाट तितकी सुंदर. तू थोडा थकला आहेस, सतत जगून, सतत विचार करून, सतत जबाबदाऱ्या सांभाळून. थकवा येणं चूक नाही, पण थांबून जाणं चूक असतं. आज स्वामी म्हणतात, विश्रांती घे, पण हार मानू नको. तुझ्या आयुष्यात काही लोक तुला आता सोडून गेले, काही शब्दांनी तुला दुखावलं, काही प्रसंगाने तुला सोडलं, पण प्रत्येक वेदनेतून आता तू शिकला आहेस. आणि आता तू आता आधीसारखा भोळा नाहीस, आधीसारखा कमजोर नाही. तू अजून आता मजबूत झालाय. तुझ्या आता घरात कधी कधी शांतता नसते, कधी आवाज वाढतात, कधी गैरसमज होतात, पण खरं म्हणजे फक्त आता भीती नाही. घर म्हणजे माणसं, आणि माणसं चुकतात. कोणीतरी आता पुढाकार घ्यावा लागतो. आज जो आता घे, एक आता गोड शब्द बोल, एकदा माफी माग, एकदा मिठी मार, नातं पुन्हा जुळेल. तू आता पैशासाठी झगडतोय, हेच तर खरं आहे, पण पैशाने तर सगळं मिळत नाही. मनाची शांती आणि घराचं प्रेम हे जास्त आता मौल्यवान आहे. तू दोन्ही सांभाळू शकतोस, पण आता संतुलन हवं. तुझ्या आता मनात एक स्वप्न आहे, ते अजून आता पूर्ण झालेलं नाही. कधी कधी तुला वाटतं आता उशीर झालाय, पण स्वतः स्वप्नांत वय नसतं. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत संधी आहे. रोज थोडा थोडा प्रयत्न कर, लहान पावलं उचल, हळूहळू अंतर कमी होईल. म्हणतात सातत्य ठेवा. तू आज जे काही करतोय त्याचं फळ लगेच दिसणार नाही, पण वेळ आल्यावर ते फळ गोड लागेल. तुझ्या घरात एक आनंदाची बातमी येईल, कदाचित अचानक, कदाचित अपेक्षित नसलेली. त्या दिवशी तू आता म्हणशील, हेच तर आता मी वाट पाहत होतो. आज फक्त संयम ठेव. तू आता स्वतःला कमी लेखतोय, इतरांशी तुलना करतोय, पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुझा आता मार्ग आता तुझ्यासाठी बनलेला आहे. इतरांकडे पाहून निराश होऊ नको. तुझ्याकडे आता खूप काही आहे. आरोग्य आहे, कुटुंब आहे, देवाची कृपा आहे, हीच तर खरी संपत्ती आहे. तुझ्या मनात कधी कधी नकारात्मक विचार येतात, माझ्याकडून होत नाही, मी अपयशी आहे. हे शब्द मनातून काढून टाक. त्याऐवजी म्हण, मी आता शिकतो आहे, मी पुढे जातोय, मी मजबूत आहे. शब्दांमध्ये शक्ती असते. जे बोलशील तेच मन मानेल. तू एकटा नाहीस आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर स्वामींची सावली आहे. जेव्हा तुझं खूप आता ताण येईल, तेव्हा आता थोडंसं शांत बस, डोळे मीट आणि जप कर, श्री स्वामी समर्थ. हा जप आता मनाला धीर देईल, डोळ्यात आशा देईल, पावलांना दिशा देईल. बा लक्षात ठेव, संकट कायमचं नसतं, दुःख कायमचं असतं, विश्वास कायमचा असतो. तुझं आता चांगलं होणारच आहे. तुझ्या घरात आता प्रकाश वाढणार आहे. तुझ्या आता आयुष्यात प्रेम, स्थैर्य येणार आहे. तू फक्त आता श्रद्धा सोडू नकोस, प्रेम आता कमी करू नकोस, आणि प्रयत्न आता थांबवू नको. एक दिवस तू मागे होऊन बघशील आणि म्हणशील, या आता सगळ्या संघर्षामुळेच आता मी मजबूत झालोय. तो दिवस आता दूर नाही. आजपासून नवीन आता सुरुवात कर. हसून दिवस सुरू कर. धन्यवाद देऊन आता जीवन आता जपव. आणि आता बाळा, आता कधी कधी तुला वाटतं, मी इतकं आता चांगलं करतोय, मग माझ्या आता वाटेला परीक्षा का? पण लक्षात ठेव, सोने जास्त तापवलं जातं आणि ते मौल्यवान असतं. तर तूही आता मौल्यवान आहेस. तुझ्या आता आयुष्यात जे काय घडते ते तुला आता घडवण्यासाठी घडते, तुला तोडण्यासाठी नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या काय दरवाजावर थांबला होतास, ते आता दरवाजा उघडेल, पण आधी तुझी तयारी पूर्ण होऊ दे. बाळ, घाई करू नको. तुला जे काय मिळणार आहे ते तर कायमचं मिळणार आहे. लोक काय म्हणतील याची काळजी करू नकोस. लोक 2 दिवस बोलतात आणि तिसऱ्या दिवशी विसरतात. तू मात्र स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या आता स्वप्नांवर प्रेम कर. तुझ्या कष्टांवर श्रद्धा ठेव. स्वामी म्हणतात, तुझ्या आता घरात लवकर आनंदाचा क्षण येणार आहे, याची तू कल्पनाही केली नाहीस. असा बदल घडणार आहे, पण त्यासाठी मन शांत ठेव. राग, मत्सर, द्वेष मनातून काढून टाक. जितकं मन स्वच्छ, तितकी आता कृपा जास्त. बाळा, दररोज थोडासा वेळ स्वतःसाठी काढ. देवाचं नाव घे, आईवडिलांच्या पायाचा स्पर्श कर, घरच्यांच्या प्रेमाने बोल. ही आता छोटी कामं मोठं आता सुख देतात.
हा स्वामी समर्थ आता आशीर्वाद देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर आता यश लाभेल, तुझ्या कष्टांना आता योग्य फळ मिळेल आणि तुझ्या डोळ्यातील आता स्वप्न पूर्ण होतील. विश्वास ठेव, हे देव आता शांत आहे, म्हणजे आता तो काम करत नाही असं नाही, तू योग्य क्षणाची वाट पाहतोय. तो आता खूप दिवस स्वतःला समजवत आलायस, सगळं ठीक होईल, थोडासा वेळ थांब, आता नाही उत्तर द्या उद्या, पण आता कुठेतरी जखवा आता जमा होत गेलाय. कुणाशी बोलावं असं वाटलं पण शब्द सापडले नाही, रबडसं वाटलं पण डोळे आता कोरडेच राहिले, हसायचं होतं पण चेहऱ्यावरचा आता हसू आता कृत्रिम झाला. हे सगळे आता तू एकट्याने तर सहन केलंस आणि म्हणून आज तुला तर सांगतोय, तू कमकुवत नाही, तू अजूनही उभा आहे. याचा अर्थ तू आतून खूप आता मजबूत आहे. कधी कधी जीवन आपल्याला अशा टप्प्यावर आणून आता उभं करते तिथे आता मागे वळायचं शक्य आता नसतं आणि पुढे जायचंही आता भीती वाटते. सध्या त्याच जागी आता उभा आहे, पण लक्षात ठेव, तिथे त्या भीती असते तिथे आता नवीन आता दारं उघडणार असतं. तू जर त्या गोष्टीसाठी झगडतोयस तर ते आता फक्त एक इच्छा नाही, ती तुझ्या आत्म्याची हाक आहे, म्हणून ते आता तुला सोडत नाही. किती आता वेळ तू आता मनात जाऊ दे तरी आता मन परत त्या स्वप्नांकडे जातं, कारण ती आता गोष्ट तुझ्यासाठीच आहे. पण एक गोष्ट समजून घे, फक्त इच्छा आता पुरेशी नसते, विश्वास, धीर आणि कृती यांची साथ आता हवी असते. तुला आता कदाचित वाटत असेल की तू आता खूप प्रयत्न केले आणि तरी काही आता बदल नाही. बदल कधी कधी दिसत नाही, ते शांतपणे तयार होत असतं. तुझ्या काही वेदना अनुभवल्या त्या तुला कठोर बनवण्यासाठी नव्हत्या, त्या तुला त्या कूल बनवण्यासाठी होते. आता तुला त्या लोकांच्या चेहऱ्यापेक्षा जास्त त्या भावनांची ओळख पडते, तुला त्या शब्दांपेक्षा आता शांततेत आता दुःख समजतं. हीच तर खूप आता मोठी गोष्ट आहे. बाळ, आता स्वतःवर इतका राग करू नको. तुझे काही निर्णय घेतले ते आता वेळेच्या समजुतीने घेतले. कोणाशी आता परिपूर्ण नसतं, जीवन शिकवत होते आणि कधी कधी कठोर पद्धतीने शिकवतं. तुझ्याने स्वतःला दोष देतो काही गोष्टीसाठी, पण त्या आठवणींना सतत उकरून काढणं म्हणजे आता जखम पुन्हा पुन्हा उघडणार. जखमेला वेळ दे, ती आपोआपही भरते. तुला तर माहिती आहे का, तुझी तर एक गोष्ट आता खूप सुंदर आहे, तू अजूनही चांगुलपणा सोडलेला नाही. किती वेळ आता दुखावलं तरी तू वाईट होण्याचा मार्ग निवडला नाहीस, हे फार मोठं आता थोड्याच जमतं. जीवनात पुढे जाताना तुला तर दोन गोष्टी सोडाव्या लागतील, सततची तुलना आणि आता सततची भीती. इतर तर कुठे पोहोचली यापेक्षा तू कुठे चालल्यास हे महत्त्वाचं आहे. आणि भीती ती कायम असणार, पण भीती असूनही पुढे जाणं हाच तर खऱ्या धैर्याचा अर्थ आहे. तुझ्या आता शांतीच्या शोधत आहेस ना, ती आता बाहेर मिळत नाही, ती तुझी आता स्वीकृती आहे. तर जसं आहेस तसा स्वीकार. तुझ्या आता चुका, तुझं अपयश, तुझं साध्य पण सगळं स्वीकार. तू तिथूनच आता खरा आत्मविश्वास सुरू होतो. एक दिवस येईल तू तर ज्या जागी आता उभा राहशील तिथे तुझा आज घाबरत आहेस आणि आता तू हसशील, कारण तुला तर कळेल भीती तितकी मोठी नव्हती जितकी तर वाटत होती. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही तर सुंदर घडायचे, काही लोक अजून भेटायचे, कधी आता संधी अजून यायच्या आहेत, कधी आता स्वप्न अजून पूर्ण व्हायचे. आज जरी तर सगळं धुसर दिसत असलं तरी तर धुकी कायम नाहीत आहे. सूर्य वर आता येतो आणि आता जेव्हा तो येतो तेव्हा आता सगळं आता स्पष्ट येतं. बाळ, आता स्वतःची काळजी घे, शरीराची आणि मनाची दोन्ही. थोडा आता वेळ स्वतःसाठी राखून ठेव, शांत चालायला जा, प्रार्थना कर, लिहून आता काढ मनातलं, स्वतःची मैत्री कर. तुला आता कधी कधी वाटेल कोणाचे समजत नाही, कदाचित खरं असेल, पण आता तू म्हणून तू स्वतःला तर न समजून घेऊन नकोस. तू आता जिवंत आहे, तू प्रयत्न करतोय, तू अजूनही विश्वास ठेवतोय, ही तर तुझी आशा. एक दिवस आता तुझ्या डोळ्यात पुन्हा चमकेल, तू हसून आता सहज येईल, मन हलकं होईल, तू म्हणून आता म्हणशील, मी आता थांबलो नाही म्हणून आता हे पाहू शकलो. आजचा दिवस कठीण असेल पण कायमचं नाही, आजचा अंधार खोल असेल पण कायमचं नाही, आजची भीती मोठी असेल पण कायमची नाही. फक्त तू अजून थोडासा धीर धर आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःचा हात सोडू नको. तू अनेक वेळा मनात म्हणाल, देवा आता मला एक चिन्ह दे, मी काय करू, आणि आज तुला तर जाणवते की काहीतरी वेगळे घडते. मन एक हलकीशी आता शांतता आहे, जणू कुणीतरी म्हणते, घाबरू नकोस, मी आहे. आयुष्यात हे नेहमी एक सरळ रेषेत चालत नाही, कधी डोंगर, कधी दरी, कधी वादळ, कधी शांत समुद्र, पण या सगळ्यातून चालताना एक गोष्ट विसरू नकोस, तुझ्यात आता चालण्याची ताकद आहे. तू आता स्वतःला जिंकताय समजोर आता समजतोय, जितका तर तू आहेस नाही. तुझ्या आता आयुष्यात आलेले संकट ही तुझ्या आता सामर्थ्याची साक्ष आहे. जरा मागे वळून बघ, किती वेळा तुला तर वाटलं होतं की आता संपलं, पण प्रत्येक वेळ तू उठलास, डोळ्यात पाणी होतं, मनात वेदना होती, तरी तू पुढे चालत राहिला. हीच तर तुझी ओळख आहे. तुला कदाचित अजूनही काही प्रश्न सतावत असतील, माझं स्वप्न आता पूर्ण होईल का, घराची परिस्थिती सुधारेल का, ज्यांच्यासमोर प्रेम असतो करतो ते आता माझ्यासोबत राहतील का. या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तर एकदम मिळणार नाही, पण एकत्र खात्री आहे, तू आता प्रयत्न सोडले नाहीस तर मार्ग नक्की सापडेल. कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते लगेच मिळत नाही, कारण त्यासाठी आपण अजून आता तयार नसतो. देवावर आता थांबतो, कारण आता योग्य वेळ येणार आता गरजेचं असतं. तुझ्या त्या आयुष्यातील योग्य वेळ जवळ येते.
आता तुला स्वतःला तर कमी लेखणं बंद कर, इतरांशी तुलना तर करणं बंद कर. प्रत्येकाची गोष्ट आता वेगवेगळी असते. तुझ्या प्रवासात वेगळा आहे, तुझी लढाई वेगळी आहे, म्हणून आता तुझं यशही वेगळंच असेल. अजून आता तू एक सांगतो, घरच्यासोबत वेळ घालव, आई-वडिलांच्या डोळ्यात बघ, त्यांच्या शांततेत आता किती प्रेम आहे ते जाणवेल. त्यांनी आता तुला खूप आता न बोलता काही दिलं आहे. तू त्यांच्या आशेचा किरण आहे. लक्षात ठेव, तुझ्या त्यासाठी आता जगायचं आहे. तू स्वतःला हरवू नकोस. स्वतःची काळजी घे, आरोग्य सांभाळ. मन आता जास्त ओझं आता घेऊ नकोस. कधी-कधी विश्रांती घेणंही आवश्यक असतं. तू खूप काही जबाबदाऱ्या आता घेतल्या आहे, पण थोडं हसणं, थोडंसं फिरणं, थोडंसं स्वतःसाठी वेळ काढणं हे आता तितकंच महत्त्वाचं आहे. आता पुढच्या काळात तुला एक संधी आता देणार आहे. कदाचित आता एखादी नवीन ओळख, एखादे नवं काम, एखादी नवीन दिशा. त्यावेळी तर घाबरू नकोस. मी आता करू शकतोस का असा विचार नकोस. मी सुरुवात कर, शिक्षक जाशील. अपयश आलं तर ते अनुभव असेल. लोक हसले तर त्याचं काम हसणं आहे, तुझं तर काम चालत राहणं आहे. मनात कटुता ठेवू नकोस. ज्यांना आता तुला दुखावलं त्यांना माफ कर, कारण माफी कर म्हणजे विसरणं आहे, परत स्वतःला आता मुक्त करणं आहे. तुझ्या त्या प्रार्थना आता ऐकल्या जात आहेत. फक्त एक पण मागणं पुरेसं नाही, पावलंही टाकावी लागतात. आजपासून एक नियम कर, दररोज काहीतरी आता नवीन शिकायचं आहे, दररोज एखाद्याला हसवायचं आहे, दररोज स्वतःला तर थोडंसं सुधारायचं आहे. हळूहळू आयुष्यात बदलायला लागेल. एक दिवस येईल तुझ्या त्या घरात आनंदाची बातमी येईल, ज्याची आता वाट बघतोय ती पूर्ण होईल. तू शांतपणे आता बसून विचार करशील, इतक्या काळ आता मी का घाबरतो होतो, कारण आजची भीती आता उद्याच्या आनंदासाठीच असते. बा तू अंधारात चालतो आहेस असं वाटते, पण पुढे प्रकाश आहे. फक्त आता अजून थोडं चाल, विश्वास ठेव. तुझी त्या मेहनत वाया जाणार नाही, तुझं प्रेम वाया जाणार नाही, तुझं चांगुलपणा वाया जाणार नाही. वेळ आता चालेल पण अन्याय मिळेल. आता तुला तर डोकं आता वर आता करून चाल. डोळ्यात आता आत्मविश्वास ठेव, मनात शब्दात ठेव आणि हातात काम ठेव. बाकी सगळं हळूहळू जुळत जाईल. आज जो काही संकेत तुला आता मिळाला आहे तो फक्त एक संदेश नाही आहे, तो नव्या त्या सुरुवातीचा इशारा आहे. उद्याचा दिवस नवीन असेल, तुझ्यासाठी तर चांगली आता बातमी घेऊन येईल. तुझ्या घरात समाधान येईल, तुझ्या त्या मनात स्थिर येईल. फक्त धीर सोडू नको, तू जिंकणार आहेस, कारण तू आता प्रयत्न तर करतोय आणि तो प्रयत्न करतो त्याच्यावर कृपा असते. बाळ आता ते थोडं तर आठव डोकं, आणि तुझ्या त्या मनात अजूनही काही वेदना आहे ज्या तर तू कोणालाही सांगितलं नाही. त्या जखमा आता दिसत नाही, पण तुला तर ते रोज जाणवतं. मी त्या सगळ्यात जाणतोय. तू आता किती वेळा स्वतःला सावरलाय, किती वेळा तुटून हारलाय, किती वेळा आता रडणं तर थांबवून जबाबदारी घेतली. हे मला तर सगळं दिसतं. तुला वाटतं मी एवढं करतो तरी माझं का होत नाही, पण बाळा कधी कधी आता फळ उशिरा येतं, कारण आता झाड आता मजबूत करायला असतं. आता तुझ्या त्या आयुष्याची मुळे आता घट्ट होत आहे. वादळ आलं तरी आता तू कोसळणार नाही. स्वामी म्हणतात मजबूती आतून येते. तू आता आतून आता घडतोयस. तुझ्या आता घरात कधी कधी पैशाची चिंता आहे, कधी एखादं बिल हातात येतं, कधी मन घाबरतं, कधी भविष्याचा विचार करून झोप लागत नाही. पण लक्षात ठेव, आजपर्यंत तू तर सगळं सांभाळलं आहेस ना, पुढेही सांभाळशील. थोडं नियोजन कर, थोडंसे संयम ठेव, थोडं प्रार्थना कर, मार्ग नक्की सापडेल. तुझ्या त्या नात्यांमध्ये काही दुराव आहे, एखाद्याचा संवाद तुटला आहे, एखादा राग अजून आता मनात आहे. मग आता राग धरून ठेवला की मन थोडंसं जड होतं, सोडून दिलं की हलकं होतं. आज ठरव की मनातला भार कमी पडणार. एकदा तर शांतता बोल, खरे आता बरोबर आहे, आता कोण चूक आहे यावर नावाद नको करू. फक्त आता मन मोकळं कर ना. आता जिंकलंस की सगळं जिंकलं. तू आता खूप आता जबाबदाऱ्या घेतल्या आहेत, घरासाठी, आईवडिलांसाठी, मुलांसाठी. कशी तर स्वतःसाठी वेळ घातलास का? थोडासा स्वतःकडे आता बघ. तुझं आरोग्य आता जग, मनाची आता काळजी घे, कारण तू आता ठीक असला तरच आता सगळं आता ठीक राहील. स्वामी म्हणतं स्वतःवर आता प्रेम कर. स्वतःवर आता प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नाही आहे, ते आत्मसन्मान आहे. तुझ्या त्या मनात अजून एक स्वप्न आहे, ज्याबद्दल तू कोणाला तर सांगितलेलं नाही. ते स्वप्न आता अजून जिवंत आहे, ते मारणार नाही. तोपर्यंत तू त्यावर विश्वास ठेवतो. दररोज थोडंसं त्या दिशेने पाऊल टाक. लहान सुरुवात कर, मोठं यश हळूहळू येतं. तुला कधी कधी वाटतं लोक तुला कमी लेखत आहे, तुझी किंमत करत नाही. पण लक्षात ठेव, सोनं सुरुवातीला मातीसारखं दिसतं, पण घातलं की चमकतं. तू तर चमकणार आहे. तुझ्या त्या घरात एक दिवस असं येईल तिथे तर सगळे आता एकत्र बसून हसतील, आजचे गाणं आता विसरतील, आणि तू आता मनात म्हणशील हेच तर सुख आहे. तो दिवस आता येणार आहे. पण आज तुझा संयम दर, विश्वास दर. तुला एक आता सवय लावायची, रोज सकाळी 3 गोष्टींसाठी आता धन्यवाद दे, आणि रात्री 3 चांगल्या त्या गोष्टी आठव. मनच सकारात्मक वाढेल. तुझ्या त्या आठवणीतील आता अडचण ही शेवट नाही, ही वळण आहे. वळणानंतर आता नवीन रस्ता तयार सुरू होतो. तू आता पडला अशी पण उठला आहे, ही तर तुझी ताकद आहे. स्वामी हार मानू नको, तू अजून तर चालतो आहे म्हणजे तू जिंकणार आहे.
स्वामी म्हणतात आता तुझं आता ओझं हलकं होणार आहे. ज्या गोष्टीने तुला आता रात्री आता झोप लागत नव्हती ती आता चिंता कमी होणार आहे. बाळ, प्रत्येक विधीनंतर एक आनंद दडलेला असतो. प्रत्येक अडथळ्यानंतर एक नवा रस्ता तयार असतो. तू फक्त चालत राहा, आता थांबू नकोस, हार आता मानू नकोस. कधी कधी उत्तर लगेच मिळत नाही, कारण देव तुला आता अधिक चांगले देण्यासाठी आता थोडा वेळ करतो. आता स्वतःची तुलना इतरांचा तर करू नको. प्रत्येकाचं आता वेळ आणि प्रवास वेगळा लागतो. तुझी आता वेळ आता येणार आहे, आणि जेव्हा येईल तेव्हा तर सगळ्यांना आता कळेल की तर तू शांतपणे आता किती मोठा संघर्ष केला आहे. स्वामी म्हणतात तुझ्या घरात आता समाधान वाढेल, तुझ्या मनात आत्मविश्वास वाढेल, तुझ्या जीवनात स्थिरता येईल. अधिक छोटा निर्णय घे, भीतीपेक्षा आता विश्वास मोठा ठेव, रागापेक्षा प्रेम आता मोठा ठेव, शंकेपेक्षा श्रद्धा मोठी ठेव. बाळ, तू एकटा नाहीस आहे. प्रत्येक पावलावर कृपा आहे, प्रत्येक श्वासात आता आशीर्वाद आहे. फक्त आता डोळे मिटून एकदा मनात सांग, स्वामी आता मला आता योग्य मार्ग दाखव. मार्ग आता नक्की दिसेल. सगळं हळूहळू सुंदर होते. आता तुझं आयुष्य आता उजळत आहे, आनंदाचे दिवस जवळ येत आहे. विश्वास ठेव, चांगलं काहीतरी तुझ्यासाठी तयार आहे. तुझ्या आयुष्यात सध्या आता खूप गोंधळ आहे. काही प्रश्न आता पैशाचे आहेत, काही प्रश्न नात्यांचे, काही प्रश्न स्वतःच्या अस्तित्वाचे. मी आता नक्की कोण आहे, मी आता काय करतोय, माझं आयुष्य कुठे चाललं आहे. प्रश्न आता खूप खोल आहे आणि त्याचे आता उत्तर लगेच मिळत नाही. पण आता बाळा, उत्तर बाहेर नाही आहे, ते आता हळूहळू तुझ्या आत तयार होत आहे. तुझे काही वेदना अनुभवत आहे त्या तुला आता स्वतःकडे घेऊन जात आहे. कधी कधी जीवन आता आपल्याला एकटं करतं, जेणेकरून आपण स्वतःचं ओळखू शकत नाही. तुला आठवतं का एक वेळ होती जेव्हा तू आता खूप स्वप्न बघत होता, मोठं काहीतरी करायचं होतं, घरच्यांना अभिमान वाटावा असं वाटायचं होतं, स्वतःसाठी एक शांत सुंदर आयुष्यात हवं होतं. आता कदाचित आता तू स्वप्नावर आता धूळ साचली असेल, पण आता तुला आता तिथं संपलेली नाही. स्वप्न आता कधी कधी मरत नाही, तिथे फक्त थांबतात. आणि आता पुन्हा आता धैर्य गोळा आता करावं म्हणून बाळा, आता तू खूप आता वेळ तुटलास. लोकांनी गैरसमज केले, ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि साथ सोडली. कधी कधी स्वतःच्या निर्णयांना तुला तर त्रास दिला, पण हे सगळं असूनही तू आता अजून वाईट झालेलं नाहीस. तू अजूनही प्रामाणिक आहे. तू अजूनही आता कोणाचं वाईट पाहू शकत नाही. ही तर तुझी खरी ओळख आहे. जग बदलते, लोक बदलत आहे, नाती व्यवहाराची होत चालली आहे, पण तू अजूनही मनाने आता मागे जगतोय, म्हणून आता तुला जास्त दुखतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्यांना जर जास्त जाणवतं ते तर जास्त खोल असतं. तुला त्या मनातील ही संवेदनशील काढून टाकू नको, ही तुझी ताकद आहे. आता एक गोष्ट ठरव, तू आता स्वतःला कमी लेखणं थांबवणार नाही. तुला वाटतं की तू पुरेसा नाही, तू तर कोणाच्या मापाने, लोकांच्या, समाजाच्या की आता सोशल मीडियाचा. बाळा, तू तर तुला तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. तुझा प्रवास वेगळा आहे, तुझी वेळ वेगळी आहे. कधी कधी ते उशीर होतो, कारण देव तुला आता अजूनपासून मजबूत बनवतोय. तू आज जिथे उभा आहेस तिथे पोहोचायला तुला आता खूप संघर्ष करावं लागलं, हे विसरू नकोस. तुझ्या आता घरच्यांसाठी तू आदर आहे. जरी ते तुला आता सांगत नसले तरी तुझ्या शांती त्याची आता सुरक्षित वाटते. तू जर कोसळला तर तू खूप आता लोकांचं मन तुटेल, पण याचा अर्थ असं नाही की तुला आता रडायचं नाही. रड, भावना बाहेर रड, मन मोकळं कर, कारण जे काय आत साठतं ते जास्त दुखतं. तुला तर वाटते कधी संपणारा संघर्ष संपत नाही, ते बदलतात. आजचा संघर्ष पैशाचा आहे, उद्या आता वेळेचा असेल, परवा आरोग्याचा असेल. जीवन म्हणजेच प्रवास, पण फरक एवढाच, तू प्रत्येक संघर्षातून आता अधिक आता शहाणपणा आता होतो आहेस. आता बाळाच तू स्वतःला विचार कर, मी आता खरंच काय शोधतोय. तुला तर कदाचित शांतता हवी आहे, स्वतःचं तर स्थान हवं आहे, कोणीतरी त्या मनापासून समजून घेणारा माणूस हवा आहे. हे सगळे तर तुला मिळेल, पण आधी तू स्वतःची प्रामाणिक हो. जिथे आता मान नाही तिथे आता तू राहू नकोस, जिथे तुझी किंमत नाही तिथे थांबू नको, जिथे तुला आता वारंवार तोडलं जाते ते स्वतःला बांधू नको. तू मौल्यवान आहे. तुझं आयुष्य फक्त जबाबदारीने पूर्ण करण्यासाठी नाही, तू आनंदासाठी जन्मला आहेस. एक दिवस येईल तुझ्या आयुष्यात स्थिरता येईल, तू मनापासून हसशील, रात्री झोपताना भीती नसेल, आणि तू मागे वळून बघशील आणि म्हणशील त्या दिवसांनी मला घडलं. आजच्या त्या दिवशी आजच्या गोष्टी तुला तोडत आहे, त्यात उद्या तुझी आता ओळख बन. तू अजून आता पूर्ण झालेलं नाही, तू तयार होत आहे. म्हणून अजून थोडंसं सहन कर, अजून थोडासा विश्वास ठेव, अजून थोडा धीर धर, आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला आता सोडू नको. लोक जातील, परिस्थिती बदलेल, वेळ निघून जाईल, पण तू आता स्वतःसोबत आयुष्यभर राहणार आहेस. म्हणून आता स्वतःची मैत्री कर, स्वतःला प्रेम कर, स्वतःला माफ कर. तू अपूर्ण नाहीस, तू आता प्रक्रियेत आहे. एक दिवस तुझी त्या वेळ येईल आणि त्या दिवशी तुला आता कळेल, आजचा हा काळ वाया गेला नव्हता, तो तुला मजबूत बनवत होता. फक्त चालत राहा बाळा. थकलास तर थोडासा वेळ बस, पण आता मागे वळू नकोस, कारण तुझ्या आयुष्यात सुंदर पण अजून पुढे आहे. आणि जे तू आता वाचणार आहे डोळ्यात अभिमान घेऊन, आता इतकं आता पुढे तू जे काय ऐकशील ना, ते फक्त कानाने ऐकू नको, ते मनात आता साठव. कारण आयुष्यात बदलायची मोठी आता चमत्काराची गरज नसते, ते एक छोटासा विचार पुरेसा असतो.
तू खूप दिवसांपासून थकलाय. हे शरीराने नाही, मनाने थकलाय. सगळ्यांसाठी आता धावताना, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना तू स्वतःवर आता कुठेतरी मागे टाकलायस. आता थांब, जर आता स्वतःकडे बघ. तू खूप आता चांगला आहेस, पण चांगुलपणाचा अर्थ स्वतःला त्रास देणं नाही. तू तर सगळ्यांना तर समजून घेतलंयस, पण स्वतःला तर कधी समजून घेतलंयस का? रात्री उशिरावर आता डोकं ठेवलंयस, जेव्हा आता डोळे मिटतात ना, तेव्हा आता मनात किती विचार चालू असतात. भविष्याची चिंता, पैशाची चिंता, घराची चिंता, नात्यांची चिंता. पण एकदा तर तरी आता स्वतःला विचार, मी आता आज काय चांगलं केलंय? उत्तर मिळेल. तू आता प्रयत्न केला, आणि प्रयत्न आता करणारा माणूस कधी हरत नाही. तुला वाटते की लोक तुला तर समजत नाही. हो, कदाचित नाही समजत, कारण तुझ्या त्या मनात काही चालू आहे हे तुला तर कुणालाच सांगितलं नाही. मनात साठवून ठेवलेलं दुखणं आता एक दिवस जड होतं. म्हणून आता कधी कधी रडणंही म्हणजेच गरजेचं असतं. रडण्याने कमजोरी येत नाही, मन हलकं होतं. तुझ्या आयुष्यात काही लोक येणार आहेत जे तर तुला खरंच आता समजून घेतील, पण त्यासाठी आधी तुला तर स्वतःला स्वीकारावं लागेल. तुला जर काम तर आहे, पण हो असतील, पण आता कोणात नसते. त्यामुळे तर सगळे परिपूर्ण नसतात, पण जो काही स्वतःला सुधारतो तो तर खरा मोठा होतो. आता पुढचा काळ तुला तर 2 पर्याय येतील. एक सोपा मार्ग आणि एक योग्य मार्ग. सोपा मार्ग लगेच सुख देईल, पण नंतर पश्चाताप देईल. योग्य मार्ग कठीण असेल, पण शेवटी समाधान येईल. तू आता कोणता मार्ग निवडणार लक्षात ठेव. तुझ्या त्या निर्णयावर तुझं भविष्य उभं आहे. तुला अजून एक गोष्ट सांगतो, जगात सगळ्यात आता मोठी शक्ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे आत्मविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे मी प्रयत्न करेन आणि चांगला होईल असा विश्वास असतो. तुझ्या घरात कधी कधी वातावरण ताणलेलं असेल, पैशाची अडचण असेल, नोकरीचा प्रश्न असेल, नात्यांमध्ये उर्वा असेल, तर लक्षात ठेव, घरात एक चांगला माणूस आता शांत आणि सकारात्मक राहिला तर हळूहळू तर सगळं बदलू लागतं. जो काय माणूस तू आहेस तो तूच आहे. तू आता रागवला पण की घरात आता तणाव वाढतो. तू शांत राहिलास की आता घरात आता स्थैर्य येतं. तुझं बोलणं, तुझं वागणं, तुझा आता दृष्टिकोन याचा परिणाम खूप मोठा असतो. जर स्वतःला एक वचन दे, मी परिस्थितीला आता दोष देणार नाही. मी प्रयत्न करणार. छोट्या छोट्या गोष्टींना सुरुवात कर. सगळे आता उठला, थोडा व्यायाम कर, मन लावून काम कर, मोबाईल वेळ वाया घालू नको. दिवसातून थोडासा वेळ शांत बस, डोळ्यापेठ श्वासावर लक्ष ठेव. तुला जाणवेल मन आता हळूहळू शांत होत आहे. आता मोठं व्हायचं आहे ना, तर मोठेपण आता पैशात नाही, तर मोठेपणा मनात असतो. लोकांना आता मदत कर, पण परिस्थितीसाठी आता नाही. चांगलं आता काम कर, पण कौतुकासाठी नाही. एक दिवस तुझं आता नाव आदराने घेतलं जाईल, कारण तू तर प्रामाणिक आहे. काही वेळ आता तुला वाटेल की सगळं आता चुकीचं झालेलं आहे, पण विश्वास ठेव, ज्यावेळी आता सगळं आता तू तसं वाटतं त्यावेळी तर काहीतरी नवीन तयार होत असतं. तुझ्या आयुष्यात तर लवकरच एक चांगली बातमी येईल. कदाचित नोकरीबद्दल, कदाचित व्यवसायाबद्दल, कदाचित नात्यांबद्दल, पण त्यासाठी तू तयार असायला पाहिजे. भीती सोड, काय होईल हा विश्वास, आता विचार सोड, मी करेन हा विचार आहे. तर डोळ्यात आता तुझ्या स्वप्न आहेत त्यांना आता मरू देऊ नको. लोक काही बोलतील, पण आता स्वतः स्वप्न आता पाहणारा कधी लहान नसतो. आणखी एक लक्षात ठेव, कधी स्वतःचा अपमान सहन करू नको. कोणी आता कमी लेखलं तरी तर शांतपणे तर दूर जा. तुझी ते किंमत तुला माहीत असतील पाहिजे. तू आता खूप काही सहन केलेस, पण आता तर सहन करण्याची नाही, उभं राहण्याची तर वेळ. तुझं आता आयुष्य बदलणार आहे, पण आधी विचार बदल. मी गरीब आहे असं म्हणू नकोस, म्हण मी मेहनती आहे, माझं नशीब खराब आहे असं म्हणू नको, माझा आता वेळ येणार आहे. शब्दांमध्ये आता ताकद असते. तू जे काय बोलतो तेच हळूहळू तुझ्या त्या आयुष्यात उतरायला लागतं. आता पुढची काही महिने तर महत्त्वाचे. एकाग्र राहता विचार आता विचारशील होऊ नको. तुम्हाला वाईट सवय सोड, चांगल्या सवयी लाव, आणि सगळ्यात महत्त्वाचं आई वडिलांना तर आनंद ठेव. त्याच्या चेहऱ्यावर हसू ठेव. तुझ्याकडे तर आशीर्वाद आहे. बरं आता तू एकटं नाहीस आहे, तुझ्यासोबत तुझी आता श्रद्धा आहे, तुझ्यासोबत तुझा प्रयत्न आहे. आणि जेव्हा आता प्रयत्न आणि श्रद्धा एकत्र येतात तेव्हा चमत्कार घडतं. आजपासून नवीन सुरुवात कर. जुन्या चुका विसर, जुन्या दुःखातून शिक आणि पुढे चाल. एक दिवस तू मागे होऊन बघशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांनी त्या मला मजबूत केला. तो आता दिवस दूर नाही. धीर हसत राहा, काम करत राहा आणि विश्वास ठेव. सगळं आता हे ठीक आता होणार आहे हळूहळू, पण नक्कीच. कधी कधी आता तुला वाटतं माझ्यामुळे तर कोणाला काय फरक पडतो, पण जर आता विचार कर, तू आता घरी नसेल तर घर शांत वाटेल का? तुझं हसू नसेल तर वातावरण तसं तर राहील का? तुझी काळजी नसेल तर लोक निर्धास्त राहतील का? तू महत्त्वाचं आहे. तुझ्या उपस्थितीने घरला आधार आहे. तुझ्या शब्दांनी तू कुणाचं मन शांत होतं. तुझ्या शब्दांनी तर कुणाचं भविष्य उभं राहतं. पण स्वतःला कमी समजू नको. तू इतका काळ आता लढतोय, कधी आर्थिक अडचणीशी, कधी नात्यांशी, कधी स्वतःच्या मनाशी. ही सगळी लढाई तुला तर मजबूत बनवते. स्वामी म्हणतात, ज्याला तर मी घडवतो तिला अधिक आता तपासतो. तू आता तपासायला तर जातो आहेस, कारण तू तर खास आहे. तुझ्या त्या मनात एक भीती आहे, काही चूक झाली तर, पुन्हा आता अपयश आलं तर. पण लक्षात ठेव, अपयश म्हणजे तर शेवट नाही, ते पुढच्या त्या यशाची तयारी आहे. तू पडशील, पण आता पुन्हा तू उभा राहशील, कारण तुझ्यात जिद्द आहे. तुझ्या घरात आता कधी कधी शब्दांचे वाद होतात. एखादं वाक्य मनाला जागृत राहतं,
रात्रभर त्या विचार येत राहतात. पण सकाळी ते उठल्यावर नवीन दिवस असतो, रोज नवीन सुरुवात कर. काय आता चाललंय ते आता विसर आणि प्रेमाने बोल, शांत राहा आणि कोणाचं मन जिंक. छोटे छोटे बदल मोठं आता सुख देतात. तू पैशासाठी मेहनत करतोय, पण पैशासोबत प्रामाणिकपणा ठेव. कारण प्रामाणिक कशाचं फळ आता उशिरा येतं पण कायम टिकतं. तुझ्या आयुष्यात ते येईल, हळूहळू सुधारणा येईल. तू आता फक्त सातत्य ठेव, रोज थोडंसं वाचन कर, थोडंसं आता व्यायाम कर, थोडं आता देवाचं नाव घे. 3 गोष्टी तुझं आयुष्य बदलते. तुला आता कधी कधी वाटतं सगळे आता पुढे गेले आणि तू आता मागे राहिला, पण प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो. तुझा वेळ येणार आहे जेव्हा तर तू येईल, तू आश्चर्यचकित होशील. म्हणून आता हार मानू नकोस. तुझ्या आता घरात एक आनंदाचा दिवस येईल, एखाद्याचं स्वप्न पूर्ण कर, एखादी चांगली बातमी येईल. आज जे काय अशक्य वाटत होते उद्या आता अशक्य होईल. तू आता स्वतःवर आता विश्वास ठेवायला शिक. आरशात बघ आणि सांग, मी शिक्षा आहे, मी आता देवाच्या आता कृपेने चालतोय, माझं आता चांगले होणार. हे शब्द आता मनात ताकद निर्माण करतात. तुझ्या मनातला राग आता कमी कर, मत्सर सोड, तुलना सोड, प्रेम वाढव, कृतज्ञता वाढव. रोज आता रात्री झोपताना 3 गोष्टी आठव ज्याबद्दल तू आनंदी आहे. मन शांत ठेव, तू एकटा नाहीस आहे, तुझ्या पाठीशी आता आशीर्वाद आहे, तुझ्या डोक्यावर आता हात आहे. फक्त आता श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि प्रयत्न थांबवू नको. आज जरी आता परिस्थिती कठीण असेल तरी उद्या त्या कथा वेगळी नाही. एक दिवस तू मागे होऊन बघशील आणि म्हणशील त्या आता कठीण दिवसांनी तू मला आता घडवलं. बाळा, आयुष्य म्हणजे फक्त पैसा नाही, फक्त यश नाही, तर तो मनाची शांती हीच तर खरी संपत्ती आहे. तू आता धावस आहे, स्वप्नासाठी झटतोय, तू खूप आता चांगलं आहे, पण स्वतःला तर हरवू नको. स्वामी म्हणतात, ज्या दिवशी तू स्वतःला ओळखशील त्या दिवशी अर्धी लढाई जिंकशील. तुझ्यात आता खूप सामर्थ्य, तुझ्यात खूप प्रेम आहे, तुझ्यात खूप आता सहनशक्ती. फक्त स्वतःवर शंका घेणं थांबव. बाळ, कधी कधी उशीर होतो, पण अंधारानंतर सूर्योदय होतो. आजचा त्रास उद्याची ताकद बनतो. तू पडला होतास पण उठलास, तू रडलास पण आता पुन्हा हसला. हीच तर तुझी जिद्द आहे. स्वामी म्हणतात, आता तुझ्या आता जीवनात नवीन दार आता उघडले, नवीन लोक भेटतील, नवीन संधी मिळतील. फक्त मन साफ ठेव, वाईट विचार दूर ठेव, देवाचं नाव रोज घेत राहा, आई वडिलांची सेवा कर, ज्येष्ठाचा आदर कर, गरिबाला मदत कर. हीच तर तुझी आता खरी पूजा आहे. स्वामी समर्थ आशीर्वाद देतात. तुझ्या आता घरात सुख नांदेल, तुझ्या आता कष्टांना फळ मिळतील, तुझ्या आता स्वप्नांना पंख मिळतील. लक्षात ठेव, कधी चुकीचं देत नाही. तू योग्य वेळ येईपर्यंत तुला आता तयार करत असतो. तू लहान होता तेव्हा किती आता साधी स्वप्न होती, घरच्यांना आता आनंद द्यायचा, स्वतःचं काय ते करायचं, शांत पुढे आयुष्यात जगायचं. तुझ्या वेळी आता त्या आता तुला एवढ्या चिंता नव्हत्या, पण निरागस होतं. आता विश्वास पटकन ठेवायचा, राग पटकन यायचा आणि तितकंच आता पटकन निघून जायचा. पण हळू आयुष्याने तुला शिकवलं, प्रत्येक अनुभवाने तुला बदललं. कुणीतरी फसवलं, कुणीतरी साथ सोडले, कुणीतरी तुझी किंमत ओळखली नाही आणि त्याच आता सगळ्या प्रसंगाने तुझ्या मनावर थर जमा केला. आता तू आधीसारखं राहिलं नाहीस. आता तू सावध आहे, बोलण्याआधी विचार करतो, कोणावर विश्वास ठेवायचा याचा विचार करतो आणि कधी कधी इतका विचार करतो की स्वतःलाच हरवतो. बदल चुकीचं नाही आहे, पण स्वतःचा गाभा हरू नको. तू आता अजूनही तोच आहेस, प्रेम करणारा, समजून घेणारा, शांतपणे सगळं सहन करणारा. तुला माहीत आहे तुझ्या आयुष्यात जे काही तुटलं आहे ना, त्याने आता तुला कमजोर नाही तर खोल बनवले. आता तुला त्या शब्दांमागची आता भावना कळते, आता तुला हसण्यामागचं दुःख कळतं, कारण तू तर स्वतः ते अनुभवलं आहे. तू अनेकदा स्वतःला विचारतो, माझ्यासाठी आता खरंच काही चांगलं आहे का? हो बाळ आहे, पण ते तुला आता योग्य वेळ बनवलं. कधी कधी देव आपल्याला थांबवतो, कारण आपण ते काय मागतोय त्यासाठी आपण अजून तयार बनतो असतो. आणि जेव्हा आता आपण तयार होतो तेव्हा त्या गोष्टी आपोआप जुळायला लागतात. तू आज जिथे आहेस तिथे अंतिम नाही, एक पायरी आहे, कदाचित कठीण पायरी आहे, पण आता वर चढताना काही पायऱ्या आता जड असतात. पण तुझ्या त्या मनात कधी कधी खूप आता नकारात्मक विचार येतात. मी पुरेसं नाही, माझं आता काहीतरीच कमी आहे. पण हे विचार आता तुझं सत्य नाही, हे फक्त त्या थकव्याचं सावट आहे. तू आता पुरेसं आहे, तुझं आता प्रयत्न करणं आता पुरेसं आहे, तुझं हार मानणं पुरेसं आहे. तू अजूनही लढतोयस, हेच तुझं मोठं आहे. तुला तर वाटायचं हे सगळं आता पुढे गेलं आणि तू मागे राहिलंस, पण प्रत्येकाचा वेगळा आता वेळ असतो. आता काही लोक लवकर स्थिर होतात, काही उशिरा, पण उशिरा मिळालेला आनंद आता फक्त अनेकदा जास्त टिकतं. बाळा, तुझ्या आयुष्यात अजून शांततेचा दिवस येणार आहे. ज्या रात्री तू जागा राहिला त्याच रात्रीचं फळ तुला मिळेल. आज तू जे काही सहन करतोय ते उद्या तुझी ताकद बनेल. आता काही गोष्ट कर, स्वतःची प्रामाणिक हो, तुला काय हवं ते स्पष्ट कर. लोकांना आता खुश आता करण्यासाठी जगणं थांबव, कारण तू आता किती केलं तरी तर सगळे खुश होणार नाही. पण तू आता स्वतःची खोट आता जगलं तर तू आतून आता रिकाम होशील. तुझी स्वप्न आता असतील तर त्यांना आता कमी समजू नको. साधं आयुष्यात जगायचं असणं चुकीचं नाही, तर शांतता तू हवी असतं तुझं चुकीचं नाही, ते प्रेम हवं तर चुकीचं नाही. तू जे काही शोधतो आहेस ते तुला आता मिळेल, पण आधी तू तर स्वतःला स्वीकार.
तुझ्या चुका आता स्वीकार, तुझं अपयश स्वीकार, तुझं साधेपणा स्वीकार. जेव्हा तू स्वतःला आता पूर्णपणे स्वीकारशील तेव्हा जगात मत तुला तर कमी त्रास देईल. थकलास तर विश्रांती घे, पण हार मानू नकोस. काही दिवस गोंधळत असतात, काही किती दिवस निराशेने असतात, पण ते कायमचे नसतात. एक दिवस तू मनात हसशील आणि कोणत्याही अभिनयाशिवाय तुझ्या डोळ्यात पुन्हा तर चमक असेल आणि तू म्हणशील मी तर थांबलो नाही म्हणून मी हे शक्य झालं. तुझ्या त्या आयुष्यात अजून आता चांगली माणसं येणार आहेत, जी तुला आता समजून घेतील, तुझ्या शांततेचा आदर करतील, तुझ्या भावनांना कमी लेखणार नाही. आज ज्या त्या गोष्टी तुला रडवतात त्याच गोष्टी उद्या तुला शिकवण देतील. तुझं आयुष्यात अजून पूर्णपणे उलगडलं नाही, अजून पान आता बाकी आहे. सध्या तू आता कठीण अध्यायात आहे, पण पुस्तक इथे संपत नाही. फक्त विश्वास ठेव, स्वतःवर हात सोडू नको, स्वतःला कमी समजू नको. तू जे काय सहन केलं ते तुला आता वेळ आता वेगळं बनवतंय आणि वेगळं असणं हीच तर खरी तुझी ताकद आहे. एक दिवस तुला तुझ्या मनात पूर्ण शांतता असेल आणि त्या दिवशी तुला कळेल हा सगळा आता प्रवास आवश्यक होता. तोपर्यंत चालत राहा बाळा, हळूच चालत, पण थांबू नको. तुला वाटतं जर मी आता अपयशी ठरलो तर लोकांनी आता मला साथ सोडली तर, जर आता माझं तर स्वप्न आता पूर्ण झालं नाही तर. पण एकच प्रश्न आता स्वतःला विचार, जर मी आता प्रयत्न केलाच नाही तर. अपयशाची भीती माणसाला थांबवते, पण प्रयत्नाची हिंमत माणसाला पुढे नेते. तू आतापर्यंत जे काही सहज आता केलं आहेस ना, त्याने तुला तर तोडलं नाही, त्याने तुला तर तयार केलं आहे. संकट म्हणजे शिक्षण असतं, हे प्रशिक्षण असतं मोठं होण्यासाठी, मजबूत होण्यासाठी. तुझ्या डोळ्यात अजूनही स्वप्न आहेत, कधी कधी धुळीने झाकलेले असतात, पण ते अजूनही जिवंत आहे. त्यांना तर पुन्हा तू जागा करत रोज आता सकाळी उठून स्वतःला सांग, आता मी ती कालपेक्षा एक पाऊल पुढे जाईल. मोठी उडी आता मारायची आहे, त्यामुळे ते एक पाऊल टाक आणि बघ वर्षभरात आता किती चांगलं लांब घेशील. लोक आता तुला आता कमी लेखले असतील, पण तू आता नाही करू शकत असं सांगितलं असेल. पण लक्षात ठेव, आता लोकांचं मत हे सत्य नसतं, ते फक्त आता त्याची मर्यादा असते. तू मर्यादित आता तू ठरव. तुझ्याकडे कधी शांतता असेल, पण त्या शांततेत चिंता आता लपलेली असते. आई बोलत नाही पण विचार करते, वडील दाखवत नाही पण काळजी करत असतात. तू तर त्यांचा आधार आहेस, पण आता आधार होण्याची आधी तू स्वतःला मजबूत हो. शरीर मजबूत ठेवण्याचं मन मजबूत कर, विचार सकारात्मक ठेव, वाईट सवयींना निरोप दे, उगाच वेळ घालवणं आता बंद कर. दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहून स्वतःची आयुष्यात कमी समजू नको. तुझा प्रवास वेगळा आहे, तुझी वेळ वेगळी आहे. कधी कधी देव उशीर करतो, कारण तो तुला आता मोठं देण्याची तयारी करतो. तू हार मानू नकोस, तुला अजून प्रेम मिळेल, आदर मिळेल, यश मिळेल, पण आधी स्वतःवर प्रेम करायला शिक, स्वतःवर आदर करायला शिक. कोणी तर सोडून गेलं जाऊ दे, जे काय तुझं आहे ते आता कधी दूर जात नाही. आधी तू जे दूर जातं ते तुझ्यासाठी नव्हतं. मन राग ठेवू नको, जे तुला आता जुळतोय तो माफ कर आणि पुढे चालत राहा. त्यामुळे आता तुझं मन खूप संवेदनशील आहे, तू इतरांना विचार जास्त करतोय. तुझी आता ही कमजोरी नाही, तुझी ही ताकद आहे. फक्त त्यात समजूतपणा जोड. सध्या तुला आता आधार देईल, प्रयत्न तुला पुढे नेईल आणि संयम तुला आता योग्य वेळेपर्यंत थांबवेल. लक्षात ठेव, रात्री कितीही काळी यातली सकाळी नक्की होते. आज संघर्षाची उद्या कथा बनते. आता पण त्यासाठी आज तुला खंबीर राहावं लागेल. रडायचं आता हरकत नाही, थकलास तरी हरकत नाही, पण थांबायचं असं नाही आहे. हरकत नाही, थांबू नकोस. तुझ्या तर आयुष्यात आनंद येईल, घरात हसू येईल, तुझ्या चेहऱ्यावर समान येईल. फक्त विश्वास ठेव, तू खास आहे, तू सक्षम आहे, तू प्रयत्नशील आहे आणि जो प्रयत्नशील असतो त्याला तर आशीर्वाद मिळतो. डोकं वर करून चाल, छातीचं ताट ठेव, मन शांत ठेव. तुझी वेळ येते, सगळी ठीक होईल, हळूहळू पण नक्कीच. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.